मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा शासन आदेश अखेर जारी झालेला आहे। उदय सामंत यांनी या संदर्भातली माहिती सुद्धा दिलेली होती। अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा शासन आदेश जारी झालेला आहे। मराठी भाषिकांचं हे स्वप्न पूर्ण झालं असं म्हणता येईल, कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीचा आदेश जारी होणं अजूनही बाकी होतं। अखेर मराठीला अभिजात दर्जा मिळण्याचं हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे। आता मराठी भाषेसाठी, मराठी साहित्यासाठी फार मोठ्या गोष्टी करता येऊ शकतात, कारण प्रचंड मोठा निधी आता यासाठी उपलब्ध होईल। मराठी भाषेतलं साहित्य संवर्धन करणं, त्याचबरोबर इतर भाषेतलं साहित्य याच्यामध्ये भाषांतरित करणं, अशा अनेक गोष्टी यानंतर शक्य होणार आहेत। ही दृश्य आपण बघतोय, उदय सामंत यांच्या हाती GR प्राप्त झालाय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकज, हा शासनादेश अखेर आता जारी झालेला आहे, काय नेमका आता एक सकारात्मक परिणाम मराठी भाषेच्या दृष्टीने पाहायला मिळू शकतो? केंद्रीय संस्कृती आणि भाषा संवर्धन मंत्री शेखावत मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याची अधिसूचना जी आहे ती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हातात सुपूर्द करण्यात आलेली आहे। स्वतः केंद्रीय मंत्र्यांनी अधिसूचनेची प्रत महाराष्ट्राचे मराठी भाषा संवर्धन मंत्री उदय सामंत यांच्याकडे। पंकज, तुम्हाला थोडंसं थांबवते। मंत्री उदय सामंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत। उदयजी, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचं अखेर स्वप्न पूर्ण झालंय, GR तुमच्या हाती आलेला आहे, काय नेमका आता या सगळ्या संदर्भात तुम्ही पाऊल उचलणार आहात आणि मराठी भाषेसाठी म्हणून आता काय घवघवीत करता येऊ शकतं? विशेषतः सर्वप्रथम मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मनापासून धन्यवाद देतो, कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्या मराठी भाषिकांचं आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं स्वप्न मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा देऊन त्यांनी पूर्ण केलं। परंतु काही कारणांमुळे हा अधिसूचना किंवा GR निघालेला नव्हता। तर एक 4-5 दिवसापूर्वी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काही विरोधकांनी या सगळ्या गोष्टी नाहक सुरू केल्यामुळे मला दिल्लीला जाण्याच्या सूचना केल्या आणि त्याच्यानंतर 4 दिवसामध्ये आम्ही फॉलोअप केला। आज स्वतः गजेंद्रजी शेखावत साहेबांना आम्ही सकाळी भेटलो 8:30 वाजता आणि मला सांगताना आनंद वाटतो की केंद्र शासन देखील मोठ्या पद्धतीनं गतिमान आहे, त्याची प्रचिती पुन्हा एकदा महाराष्ट्राला आणि देशाला आली। 1 तासामध्ये ही अधिसूचना आमच्या हातामध्ये आता आलेली आहे आणि जे मराठी भाषिकांचं स्वप्न होतं, मराठी माणसाचं स्वप्न होतं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, त्याची घोषणा आणि दर्जा तो ऑक्टोबरला मिळालेला होता, परंतु आज त्याची अधिसूचना माझ्या हातामध्ये आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या हातामध्ये, आणि ते आपलं स्वप्न पूर्णत्वाला गेलंय। त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असताना मला राज्याचा मराठी भाषेचा मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं, मी त्यांचे देखील आभार मानतो। आणि मला इथे विशेष सांगायला आनंद होतोय की 2013ला जेव्हा या सगळ्या गोष्टीची सुरुवात झाली त्यावेळी मी पहिला मराठी भाषेचा राज्यमंत्री होतो आणि आज मला हे भाग्य मिळालं की मराठी भाषेचा अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर त्याचा GR आज सांस्कृतिक मंत्र्यांनी माझ्या हातामध्ये दिलेला आहे। जी, निश्चित। उदयजी, यानंतर आता मराठी भाषेच्या दृष्टीनं, साहित्य संवर्धनाच्या दृष्टीनं नेमकं काय पाऊल आता सरकारकडून उचललं जाईल? मला असं वाटतं की आता सर्वप्रथम पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये आम्ही अभिजात भाषेला जे निधी प्राप्त होतो विविध सेक्टरच्या माध्यमातून त्याचं प्रपोजल आम्ही केंद्र शासनाकडे पाठवतोय। आणि दुसरी महत्वाची गोष्ट की मराठी विश्व संमेलन जे आहे पुण्याला होतंय त्याला देखील माननीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रजी शेखावत येण्याचं त्यांनी मान्य केलंय। त्याच्यामुळे तिथे देखील मराठी भाषेच्या संदर्भामध्ये सांगोपांग चर्चा होईल आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि जतनासाठी जे जे काही शासनाला करावं लागेल ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या, एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की करणार आहोत। जी, त्याचबरोबर उदयजी, बोलींचा अभ्यास, मराठी भाषेच्या बोलींचा अभ्यास होणं किंवा साहित्य संवर्धन होणं याच्यासाठी म्हणून काय करता येऊ शकतं, त्याबाबत सरकार काय विचार करत आहे? नाही, आता तर म्हणजे एक 10 मिनिटापूर्वीच हा GR अधिसूचना ही माझ्या हातामध्ये आलेली आहे। मुंबईला आल्यानंतर याच्यावर व्यवस्थित चर्चा करून, तज्ञांची चर्चा करून, आणि विशेषतः मी धन्यवाद देईन रंगनाथ पठारे समितीला की ज्यांनी हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केला होता। आणि जे ज्ञानेश्वर मुळे आहेत, जे पाठपुरावा समितीचे अध्यक्ष होते, ते देखील आता माझ्यासोबत आहेत, त्यांना देखील धन्यवाद देईन। आणि महाराष्ट्रातल्या ज्या ज्या साहित्यिकांनी हा अभिजात दर्जा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले होते त्यांना देखील धन्यवाद देतो।
आणि विशेषतः मागच्या सरकारमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री असताना जी हा जो केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता त्याला मंजुरी मिळाली. म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मी नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद देतो. अगदी उदयजी धन्यवाद. ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी. उदय सामंत यांच्या हाती आता GR प्राप्त झालेला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातला शासन आदेश जारी झालेला आहे. प्रतिनिधी पंकज रवी आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण याबाबत बोलूया. पंकज, आता जसं आपण म्हणतोय की GR आता प्राप्त झालेला आहे, आता सध्या भाषा संवर्धनाच्या दृष्टीनं, त्याच्या बोली टिकवण्याच्या दृष्टीनं, इतर भाषेतलं साहित्य भाषेमध्ये म्हणजे मराठीमध्ये अनुवादित करण्याच्या दृष्टीनं बऱ्याच गोष्टी करता येऊ शकतात. काय नेमके हे सकारात्मक बदल आता भविष्यात पाहता येतील? यासाठी सगळ्यात महत्वाची जी पायरी आहे किंवा स्टेप आहे ती म्हणजे वेगवेगळ्या अनुषंगानं दिला जाणारा निधी, अभिजात भाषेला दिला जाणारा निधी आणि त्याच्या संवर्धनासाठी दिला जाणारा निधी, या बाबतीतलं प्रपोजल जे आहे ते बनवून केंद्र सरकारला या आठवड्यात दिलं जाईल असं उदय सामंत आपले मराठी भाषा मंत्री यांनी सांगितलेले. अत्यंत महत्वाची स्टेप ही असणार आहे, कारण मराठी भाषाचं संवर्धन करणं किंवा अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळालेल्या भाषेचं संवर्धन करण्यासाठी लागणारा निधी हा केंद्र सरकारकडनं दिला जातो आणि त्या निधीसाठी जे आहे ते प्रपोजल दिलं जाईल आणि त्याच्यानंतर विभागवार त्याची कशा पद्धतीनं त्याची वेगवेगळ्या योजना असतील किंवा त्याच्या अनुषंगानं वेगवेगळे साहित्याची सेवा असेल, साहित्याचं संवर्धन असेल, वेगवेगळ्या इतर राज्यांच्या इतर भाषांचं साहित्य मराठी भाषेत अनुवादित करणं असेल किंवा इतर भाषांमध्ये झालेलं मराठी भाषेचा अनुवाद असेल, त्याच्यासोबतच त्याच्या राजभाषेच्या अनुषंगानं त्याला दिल्या जाणाऱ्या सवलती असतील, त्याच्या संवर्धनासाठी असलेले जे काही कायदे आहेत, नियम आहेत, या सगळ्याची हळूहळू माहिती लोकांना करून दिली जाईल आणि अनुषंगानं एक एक गोष्टी हळूहळू केल्या जातील. जी निश्चित. पंकज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. मराठी भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातला शासन आदेश आता जारी झालेला आहे. मंत्री उदय सामंत यांनी नुकताच अगदी काही क्षणापूर्वी पुढारी न्यूजला या सगळ्या संदर्भात एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया सुद्धा दिली. आता हा GR प्राप्त झाल्यानंतर सरकारसोबत बैठक करून सगळ्या समितीसोबत बोलून, नेत्यांशी बोलून लवकरच मराठी भाषेच्या दृष्टीनं सकारात्मक पावलं उचलली जातील. साहित्य संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत. सदानंद मोरेजी, स्वागत आहे पुढारी न्यूजवर तुमचं. मराठीला अभिजात दर्जा देण्यासंदर्भातला शासन आदेश अखेर जारी झालेला आहे. यानंतर आता मराठी भाषेसाठी कुठलं नेमकं सकारात्मक चित्र सध्या तुम्ही पाहताय? हा तांत्रिक होता आणि तो सोडवला, तुटला म्हणजे, आणि त्यामुळे आता पुढच्या गोष्टी करायला मार्ग मोकळा झाला. तर करूयात आपण ज्या काही जेव्हा जेव्हा त्याची गरज भासेल तेव्हा तेव्हा. जी, मराठी भाषेला आणखी सशक्तकरण म्हणजे इतर भाषेतलं साहित्य आपल्याकडे अनुवादित होणं, आपल्याकडची ग्रंथालयं आणखी सबळ होणं, या सगळ्या दृष्टीनं नेमकं कशा या सगळ्याचा फायदा होईल? खूप गोष्टी आहेत करण्यासारख्या, हळूहळू होतील त्या, बरं का. मला खात्री आहे महाराष्ट्रातली जनता आहे, महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहे, त्यांना या गोष्टी कराव्या लागतील आणि ते करतील. पुष्कळ स्कोप आहे करण्यासाठी. जी, या क्षणाला तुम्ही स्वतः तिथे उपस्थित होता, त्यावेळेचा नेमका आपला अनुभव याविषयी तुम्हाला सांगायला आवडेल? हा, नाही ते सांगतो काय की कॅब खायला निघाला आणि सगळ्या आनंद झाला. सदानंद मोरेजी, धन्यवाद. आपण ही प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिलीत यासाठी. मराठी भाषेला हा अभिजात दर्जा मिळण्यासाठीचं जे स्वप्न होतं ते अखेर पूर्ण झालंय. आता एक मोठा निधी हा मराठी भाषेसाठी उपलब्ध होईल, ज्यामुळे मोठा फायदा भाषेच्या दृष्टीनं, संवर्धनाच्या दृष्टीनं होणार आहे. असं ठेवता येत नाही सर. या असं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा GR हातात प्राप्त झाल्यानंतर आता मंत्री उदय सामंत पत्रकारांशी बोलत आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासंदर्भातला शासन आदेश जारी होणं अजूनही बाकी होतं, जे अखेर आज स्वप्न पूर्ण झालं असं म्हणता येईल, कारण मंत्री उदय सामंत यांच्या हातात आता हा GR आलेला आहे.
हो चालेल ना. आपला आदेश. वर्षानुवर्षांचं मराठी भाषिकांचं हे स्वप्न होतं अभिजात दर्जा मिळण्याचं. यापूर्वी सुद्धा 5 भाषांना हा दर्जा दिला गेलेला आहे आणि आता मराठी सुद्धा या सगळ्यामध्ये आता अभिजात भाषा म्हणून समोर येते.